कडधान्ये ही प्रथिनांचा चांगला स्रोत असली तरी काही लोकांसाठी त्यांचं सेवन मर्यादित किंवा काळजीपूर्वक करणं आवश्यक असतं. आता असं का? चला, आज या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात की कडधान्य नेमकी कोणी टाळायला हवीत. ज्यांना वारंवार गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होतो, अशांनी कडधान्य खाल्ली तर त्यांचा हा त्रास वाढू शकतो, कारण त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. इरिटेबल बोवेल सिंड्रोम असा त्रास ज्यांना आहे, अशांनीही कडधान्य खाल्लं तर त्यामुळे त्यांना पोट फुगणे, वेदना किंवा जुलाब होऊ शकतात. कडधान्यांमध्ये प्रथिन आणि पोटॅशियम जास्त असतात, त्यामुळे किडनी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावं. काही कडधान्य जसे की सोयाबीन यांचं जास्त प्रमाणात सेवन झालं तर त्याचा परिणाम थायरॉइड वरती होऊ शकतो. अशांनीही योग्य सल्ला घेऊन कडधान्यांचं सेवन करावं. कडधान्यांमध्ये प्युरिन्स असतात, जे युरिक ऍसिड वाढवू शकतात. शिवाय लहान मुलांची पचनशक्ती कमी असल्याने लहान मुलांनाही कडधान्य लगेच पचत नाही. त्यांनाही हळूहळू किंवा कमी प्रमाणात कडधान्य द्यायला सुरुवात करावी. कडधान्य खाताना भिजवून किंवा चांगली शिजवून खावी, त्यामुळे त्याचं पचन सोपं होतं. कडधान्यांना मोड आणून त्याचं सेवन केलं तर त्यातून अधिक पोषण मूल्य मिळतात. कडधान्य ही कितीही चांगली असली तरी काही आरोग्याच्या परिस्थितीमध्ये कडधान्य खाण्याचं प्रमाण हे महत्वाचं आहे.